आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भाजपा आमदार कन्येच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील समोरासमोर एकमेकांशी हसत खेळत गप्पा. ठाकरेंसमोरच नार्वेकरांनी पाटलांना विचारलं, युती कधी? पाटील म्हणाले, सुवर्ण क्षणाची प्रतीक्षा. चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासूनच शिवसेना भाजप युतीचं समर्थन करणारे नेते. ठाकरे पाटील चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत दादांसारख्याच भावना शिवसेनेत अनेकांच्या, राऊतांची कबुली. मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. वरळीचे आमदार म्हणून डीपीडीसीला उपस्थित राहणार का? सगळ्यांचं लक्ष. बीड डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजितदादांचा धस आणि सोळंकेंना धक्का. नवे विधिमंडळ नामनिर्देशित सदस्य म्हणून नमिता मुंद्रा आणि विजयसिंह पंडित यांची वर्णी. पवनचक्कीच्या मालकांना खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार. अजित पवारांचा बीडच्या नेत्यांना इशारा. रस्त्यांची कामं अडवाल तर खबरदार, असंही सुनावलं. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसी बैठकीपूर्वी पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे मुंडेंच्या पुराव्याचा पेनड्राईव्ह. सुरेश धस पेनड्राईव्ह अजित पवारांना देणार. अजितदादांची निर्णय क्षमता फास्ट असल्यानं आमदार धस यांना वेगवान निर्णयाची अपेक्षा. बीड डीपीडीसी बैठकीला सुरुवात. पालकमंत्री अजित पवारांसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्री, दोन्ही खासदारांची उपस्थिती. पालकमंत्री पवारांच्या शेजारी धनंजय मुंडेंऐवजी पंकजा मुंडे. बीड डीपीडीसी बैठकीत सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा करावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. बीडमधल्या घटनांची माहिती देण्यासाठी राज्यातल्या नेत्यांसह लवकरच अमित शहांची भेट घेणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत मनसेचा मेळावा. विधानसभेतल्या पराभवानंतर पहिलाच मनसे मेळावा. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. विराट कोहली तब्बल 12 वर्षांनी रणजीच्या मैदानात. चाहत्यांसाठी स्टेडियममध्ये मोफत प्रवेश. चाहत्यांची तुडुंब गर्दी.